बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर। या ठिकाणी जिल्हा परिषदेसाठी मोहिनी ताई सागर खोत, त्याचबरोबर पंचायत समितीमध्ये बागदी गणातून आमचे सहकारी निवास पाटील, तारणवाडी पंचायत समितीमधून अनिल सर देशमुख यांना महायुतीकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे। निश्चितपणाने ही निवडणूक आम्ही विकासाच्या मुद्द्यावरती लढवणार आहोत। बागणी मतदारसंघ हा एक मॉडेल मतदारसंघ म्हणून महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये नावारूपाला येईल। या मतदारसंघामध्ये आमचा जो कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये सर्वप्रथम वीज बिल मुक्त गाव आणि सोलर युक्त गाव, बागणी मतदारसंघातील जनतेनं मतदान रूपी जर महायुतीला आशीर्वाद दिला तर निश्चितपणानं सर्वसामान्य माणसाला घरातलं विजेचं बिल 1 रुपया सुद्धा येणार नाही, अशा पद्धतीची योजना आम्ही राबवणार आहोत। शेतकऱ्यांच्यासाठी पाणंद रस्ते मुक्त अभियान हे आम्ही पूर्ण मतदारसंघामध्ये राबवणार आहोत। अंतर्गत तर आम्ही काम करत जाऊ, आरोग्याच्या बाबतीमध्ये सुद्धा आम्ही निश्चितपणानं भरीव काम आम्ही करणार आहे। सर्वांगीण विकासाला चालना देणारा हा मतदारसंघ या महाराष्ट्रामध्ये एक मॉडेल मतदारसंघ म्हणून आम्ही नावारूपाला आणत आहोत। या मतदारसंघाची जबाबदारी जसं एका बाजूला निशिकांतदादा पाटील आहेत, मी स्वतः आहे आणि सागर खोत यांच्या खांद्यावरती आम्ही प्रचाराची धुरा या मतदारसंघामध्ये दिलेली आहे। आणि ही लढाई वाडा विरुद्ध गावगाडा आणि प्रस्थापित विरुद्ध विस्थापित, कारण आमची लढाई ही एका मोठ्या सत्ताधीशाच्या विरोधामध्ये आहे आणि निश्चितपणानं बागणी मतदारसंघातील जनता ही विकासाच्या बाजूने उभा राहील। नक्की जयंत पाटील यांनी जी काही वक्तव्य केलेली आहेत, त्यांनी ज्या ठिकाणावरून ती वक्तव्य केली त्या ठिकाणावरूनच त्याचं उत्तर निश्चितपणाने दिलं जाईल आणि येत्या शुक्रवारी मी त्याचं उत्तर सविस्तरपणाने देणार आहोत। आणि त्यावेळी मला वाटतं की त्यांच्या प्रश्नाची उत्तर त्यांना मिळालेली असतील। राजकीय घडामोडींचा सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर। आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत।